मुदखेड वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राहुल आप्पा चौदंते यांचा काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने मुदखेड तालुक्याच्या राजकारणात हालचाली वाढल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष राहुल आप्पा चौदंते यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली आहे। हा पक्षप्रवेश 18 सप्टेंबर रोजी नायगाव येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला। राहुल चौदंते यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मुदखेड तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे। यावेळी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष कैलास गोडसे, भोकर तालुका अध्यक्ष गोविंद पाटील गौड, प्राध्यापक संदीप कुमार देशमुख बारडकर, सुमित चव्हाण, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते, जिल्हा उपाध्यक्ष राजू चौदंते, प्रवक्ते श्रीनिवास महाद्वाड, शिवानंद देवके, युवकचे शहर उपाध्यक्ष अविनाश चौदंते, सुभाष चौदंते यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। स्वागत तुमचं पक्षामध्ये, चांगलं काम हो। आज आपण नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि आपण एक वंचितचे पदाधिकारी देखील काही दिवस राहिलेले आहेत। वंचित सोडण्याचं कारण आणि काँग्रेस जॉईन करण्याचं कारण काय? आता आपण या ठिकाणी या बाईटच्या माध्यमातून मला 2 प्रश्न विचारले आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपण काँग्रेसमध्ये प्रवेश का केलास, दुसरा प्रश्न आहे वंचित का सोडले। तर मी एका उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। त्यामध्ये प्रथम मी काँग्रेस का जॉईन केली या प्रश्नाचं उत्तर देतो। येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका यामध्ये मला प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती भीमनगर मुदखेड येथून मला उमेदवारी लढवायची आहे। त्या अनुषंगाने मी प्रवेश केला आहे। तसं मी खासदाराकडे तिकिटाची मागणीसुद्धा केली आहे आणि त्याने मला त्या अनुषंगानं होकारसुद्धा दिला आहे। त्यासाठी मी प्रवेश केला आहे। आणि दुसरा प्रश्न होता की तुम्ही वंचित का सोडली, तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो। वंचित सोडण्याचं कारण हेच आहे की मी गेल्या 5, 6, 7 वर्षापासून वंचितचा पदाधिकारी होतो, पक्षाचं कामही केलं आहे, पण गेल्या 3, 4 वर्षापासून माझ्याकडं वंचितचं कुठलंही पद नाही किंवा वंचितचा मी कुठलाही 10 रुपयाचा सदस्यसुद्धा नव्हतो। फक्त वंचितचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि मला त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये वंचितला काही भविष्य दिसत नव्हतं, म्हणून मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। आपण अध्यक्ष असल्या कारणाने वंचितचे तालुका अध्यक्ष होतो, त्या पाठीमागे देखील तालुका व शहरामध्ये देखील आपली काही बॉडी होती, त्यामध्ये काही कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आले का, तर मी स्वतः एकट्याने निर्णय घेतला? हा, मी आज फक्त एक प्राथमिक म्हणून मी स्वतः एकटा प्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये। येणाऱ्या 8-10 दिवसात म्हणा एक मोठा कार्यक्रम घेऊन मी माझ्या तालुक्यातील प्रत्येक गावातील एक कार्यकर्ता याप्रमाणे तयार केला आहे आणि येणाऱ्या 10 ते 12 दिवसामध्ये एक रेस्ट हाऊसला मोठा कार्यक्रम घेऊन मी 50 ते 60 कार्यकर्त्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। काँग्रेसचे पद वगैरे काही दिले आहे का तुम्हाला? नाही, मी पदाची अपेक्षा केली नाही आणि मान सन्मानाचं पद दिलं तर येईल किंवा सेल आघाडी असं पद दिलं तर मी घेणार नाही। त्यामुळे मला मान सन्मानाचं मोठं पद दिलं तर मी अवश्य स्वीकारेल। तालुका लेवलचं पाहिजे का जिल्हा लेवल? माझं ते पक्षश्रेष्ठ ठरेल कोणतं देईल ते मी ते देतील त्याच्यावर मान्य राहील, फक्त सेलचं पद घेणार नाही।